नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 14 डिसेंबरला दत्त जयंती येत आहे. तर दत्त जयंतीला आपण दरवर्षीच म्हणजे की सगळे स्वामी सेवेकरी स्वामींच्या म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या ज्यांना जसं शक्य होतं तसं सेवा करतात, ज्यांना जसा वेळ भेटतो. कोणी गुरुचरित्राचे पारायण करतं किंवा कोणी स्वामींचे पारायण करतं, कोणी श्री स्वामी समर्थ यांचा जप करतं संकल्प करून, अनुष्ठान करून, किंवा कोणी तारक मंत्राचं. पण ज्यांना जसं शक्य होतं, जसं वेळ भेटतो त्या वेळेमधून सगळे जे ते आपापले कामं करून वेळातला वेळ काढून मग स्वामींच्या म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांच्या सेवा करतात. पण सेवा करण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण कोणत्याही देवाची सेवा करा, त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर त्या देवांवरती विश्वास असला पाहिजे, तरच आपण मनोभावे सेवा करू शकतो. आपल्याला आता गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर आपल्या मनातून आपल्याला श्री गुरुदेव दत्त यांच्यावरती अगोदर विश्वास पाहिजे, तरच मग आपल्याला पारायणाचं फळ मिळतं. त्यामुळं मग तुम्ही किती नियम पाळता किंवा किती सेवा करता यापेक्षा तुमचा किती विश्वास आहे स्वामींवरती ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. आता बऱ्याच जणांना काय होतं की सेवा करणे किंवा कोणते पारायण करणे किंवा जप करणे यामुळे आपल्या अडचणी दूर कसं होतील किंवा आपल्या गोष्टी किंवा आपल्या इच्छा कसं पूर्ण होतील किंवा अडथळे जर येत असतील तर ते कसं. असं नाही की आपण प्रत्येक वेळेसच आपण एखादी अडचण येणार असेल तर किंवा एखादं संकट येणार असेल की त्यावर आपण मात करू शकतो, असं नाही. संकट येणारच नाही असं नाही, पण एखादी गोष्ट जर हात जाणार असेल तर त्या ठिकाणी आपल्या बोटावर काम निभावलं जातं. त्यामुळं आपल्याला आपल्या गुरूंचा पाठिंबा म्हणजे गुरूंची साथ आपल्याला असली पाहिजे. त्यासाठीच मग आपल्याला गुरुचरित्राचं म्हणणं किंवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. तर दत्त जयंतीपर्यंत आता बऱ्याच जणांना काय होतं, गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य होत नाही. तर मग स्वामींचे तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तर सगळ्यांना माहितीच आहे, याचे पण तुम्ही मग पारायण करू शकता. आता ज्यावेळेस ज्यांना इतर वेळी म्हणजेच की इतर वेळी स्वामींचे पारायण करणं शक्य होत नाही, काही महिला नोकरी वगैरे करत असतील तर त्यांनी मग ह्या 21 दिवसात म्हणा किंवा दत्त जयंतीच्या 7 दिवस अगोदर किंवा 11 दिवस अगोदर ज्या पण काही सेवा त्यांना करणं शक्य होतात किंवा जर पारायण करायचं असेल स्वामींचे तर ते पण त्या करू शकतात. तर मग ते पारायण कसं करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पारायण करणार आहे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे, त्यावेळेस मग आपल्याला आता तुम्ही जर 7 दिवस पारायण करणार असाल तर ते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सांगते की 7 दिवस करायचं असेल तर मग त्यावेळेस तुम्ही मग दत्त जयंतीच्या 7 दिवस अगोदर करायचं आहे. तरच मग त्यासाठी तुम्हाला पूजा वगैरे मांडणे आवश्यक आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती वगैरे असली तरी हरकत नाही. मग श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असला पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ यांची जपमाळ असली पाहिजे. तर मग काय करायचं आहे, पहिल्या दिवशी मग तुम्ही दत्त जयंतीच्या 7 दिवस अगोदर चालू करायचं आहे. तर मग पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प करण्यासाठी मग तुम्ही दत्त मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थांचा मठ किंवा मंदिर जरी असलं तरी तिथे खडीसाखर आणि एक नारळ घेऊन जायचं आहे. आणि तुम्ही किती दिवस पारायण करणार आहात, 7 दिवस किंवा 11 दिवस करणार आहात किंवा 5 दिवसाचं करणार आहात, आता तुम्हाला जसं शक्य होतं तुमच्या अडचणी किंवा तुमच्या कामामुळं तशा पद्धतीने तुम्ही मग पारायण करू शकता. तर मग ते स्वामींना म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांना सांगायचं आहे. मंदिरात जाऊन मग प्रार्थना करायची आहे की मी अशा म्हणजेच की पारायण करणार आहे. तर मग त्यानंतर तिथे तुम्हाला खडीसाखर आणि नारळ ठेवून यायचं आहे आणि स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि ज्या दिवशी पारायण चालू करणार आहात त्या दिवशी मग तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. उजव्या हातात मग पाणी घ्यायचं आहे आणि ताम्हण घ्यायचं आहे एक, आणि तुम्ही ज्यासाठी पारायण करणार आहात ती इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे. आणि मग किती दिवस करणार आहात, तुमचं नाव वगैरे सांगायचं आहे आणि मग त्यानंतर ते पाणी ताम्हणात सोडायचं आहे. आणि ताम्हणातलं पाणी मग तुम्हाला ते तुळशीला न टाकता इतर कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी टाकू शकता. आणि मग एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्यावरती मग पिवळ्या रंगाचं किंवा
केशरी रंगाचं वस्त्र तुम्ही टाकायचं आहे आणि स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर फोटो छान पुसून वगैरे घ्यायचा आहे. धूपदीप अर्पण धूपदीप लावून पूजा करून स्वामींची, आणि मग अशा पद्धतीने मग एकदम साधी सोपी पद्धत आहे पूजा मांडण्याची. आता बऱ्याच जणांचं काय होतं की सगळ्यांच्या घरी भरपूरच जागा असेल असं नाही. आता ज्यांना जागेची अडचण वगैरे असेल तर त्यांनी पूजा नाही मांडली तरी हरकत नाही. त्यावेळेस मग तुम्ही स्वामींना अभिषेक वगैरे करून तुमची जी पण काही इच्छा असेल, देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी त्यांना सांगून पण संकल्प सोडून घेऊन पण तुम्ही मग वाचन करू शकता. तर मग ही सगळी पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर मग काय करायचं आहे, स्वामींना मग सकाळ संध्याकाळ दररोज ज्यावेळेस तुम्ही वाचन करणार आहात त्यावेळेस मग नैवेद्य ठेवायचं आहे. आता तुम्हाला जर वाचन जास्त वाढवायचं असेल तर मग सकाळी, आता बऱ्याच महिलांचं काय होतं की पहिल्या दिवशी किती वाचन करायचं, दुसऱ्या दिवशी किती वाचन करायचं. आता तुम्हाला जशा पद्धतीने किती पारायण करायचं आहे तशा पद्धतीने तुम्ही वाचन करू शकता. आता 21 अध्याय असतात स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये. मग तुम्ही 3-3 अध्याय करून, आता तुम्हाला जर 7 दिवसात पूर्ण करायचं असेल तर मग दररोज 3-3 अध्याय वाचन केलात तरी पण मग 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात. जर तुम्हाला त्यापेक्षा जास्त अध्याय पूर्ण म्हणजे वाचन करायचं असेल तर तशा पद्धतीने तुम्ही मग सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 अशा पद्धतीने पण वाचन करून तुम्ही तुमचं पारायण पूर्ण करू शकता. पण पहिल्या दिवशी संकल्प घ्यायचा आहे की म्हणजे किती वाचन करणार आहात, म्हणजे किती दिवसात किती पारायण पूर्ण होतील यासाठी. आणि मग तुम्हाला जर 11 दिवसाचं पारायण करायचं असेल तरी पण तुम्ही त्यासाठी पण अशाच पद्धतीने पूजा वगैरे मांडू शकता. संकल्प पण असाच घेऊ शकता. आणि सकाळ संध्याकाळ स्वामी महाराजांची आरती करायची आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. श्री गुरुदेव दत्त यांचा 11 माळी जप करायचा आहे. आता जे पण तुम्ही वाचन करणार आहात ते वाचन फक्त सकाळी करा किंवा संध्याकाळी करा दिवे लागण्याच्या वेळेस. पण दुपारी तुम्ही कोणत्याच सेवा करू नका 12 ते 1च्या दरम्यान. कारण की 12ची 1 ही वेळ श्री गुरुदेव दत्त यांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे मग ह्या वेळेत आपण कोणत्याही सेवा करू नये. मग याचा आपला लाभ होत नाही सेवेचा. त्यामुळे इतर वेळेत तुम्ही सेवा करू शकता. शक्यतो तुम्ही सकाळी लवकरच सेवा करा किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस सेवा करा. आणि मग दत्त जयंतीपर्यंत आता तुम्ही जर पारायण चालू केलं तर मग सकाळी आणि संध्याकाळी आरती केल्यानंतर स्वामींना आवर्जून नैवेद्य ठेवा. तुम्ही काही पण नैवेद्य ठेवू शकता, तुम्हाला जे शक्य होत असेल. काहीच नाही जमलं तर मग तुम्ही फळं वगैरे ठेवू शकता नैवेद्य म्हणून. तर मग ह्या ज्या गोष्टी आहे अशा पद्धतीने पारायण करायचं आहे. आणि पारायण ज्यावेळेस तुम्ही चालू कराल त्यावेळेस मग मांसाहार करू नका. कारण मांसाहार केल्यामुळे काय होतं की आपण ज्या पण काही सेवा करतो त्याचं मग फळ आपल्याला स्वामी महाराज देतात. तरी पण मग आपल्या घरातील इतर कोणी खात असतील तर हरकत नाही, पण तुम्ही स्वतः तरी मग पारायण पूर्ण होईपर्यंत खाऊ नका. पण हे पारायण मग प्रत्येक महिला करू शकते किंवा पुरुष करू शकतात. ज्या मुलींचे लग्न ठरत नाही त्या मुलींनी पण ह्या सेवा केल्या तरी हरकत नाही. पण ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या सेवा मग आता ज्या महिला म्हणतील की मध्ये जर मासिक धर्म आला तर मासिक धर्म येणार नाही अशा वेळेसच तुम्ही मग पारायण प्रत्येकांना प्रत्येकाची वेळ म्हणा किंवा तारीख म्हणा माहिती असते महिलांना. त्यामुळं मग अगोदरच तुम्ही पारायण चालू करण्या अगोदरच मग ह्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा मग तशा तुमच्या तारखेनुसार तुम्ही सेवा चालू करू शकता. तर आणि मग यामध्ये जर तुम्हाला कोणत्याच म्हणजेच की दत्त जयंतीपर्यंत जर तुम्हाला कोणत्याच सेवा करणं शक्य होत नाही तर दररोज फक्त श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त या नामाचा तुम्ही 11 माळी जप करू शकता किंवा तारक मंत्र म्हणू शकता. कारण ह्या सगळ्यात जास्त आवडणाऱ्या म्हणजेच की स्वामींच्या जवळ नेणाऱ्या सेवा आहेत. तुम्ही इतर पारायण करा किंवा नका करू, सेवा करा तुम्हाला वेळ नसेल तरी पण सगळ्यात जास्त मनोभावे सेवा जो स्वामींचा भक्त करतो की म्हणजेच की श्री स्वामी समर्थ नामाचा जप, श्री गुरुदेव दत्त या नामाचा जप, ती सगळ्यात जास्त सेवा प्रभावी ठरते. त्यामुळे मग ह्या सेवा तरी तुम्ही चुकवू नका, ह्या सेवा तरी तुम्ही आवर्जून करा. तर मग आजच्या व्हिडिओमधून ही एवढीच माहिती सांगायची होती. तर दत्त जयंती येत आहे तर मग दत्त जयंतीला तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत. आणि दत्त जयंतीच्या दिवशी स्वामींना म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांना गोडाधोडाचं नैवेद्य बनवून तुम्ही एखादी तरी व्यक्ती मग
त्या दिवशी जेवायला तुम्ही घालू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका. परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.